परमात्मा सांगतायत जो दानशूर आहे ना ती माझीच विभूती आहे, अशी एक उभी आहे, पण मला आता आठवत नाही, आठवली तर नंतर सांगेल. हो, दानशूराच्या ठिकाणी देव राहतो. हा, जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली असती एका ठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी, ती माझीच विभूती आहे. हो, संपत्ती पाहिजे आणि दया पाहिजे आणि तो दान देणारा पाहिजे. हो, सत्याला वर्ग द्यायची म्हणलं की आपण खिशातून 11 रुपये काढतो. हा, आपल्या ठिकाणी कसा देव राहायचा आणि कसं यायचं महाराज. हो, अवघड सांगायला गेलं तर खूप, पण मला संत चरित्र पुढे सांगायचं याच्यावर. दानावरही भरपूर बोलू शकतो मी अर्धा तास. पुढच्या वर्षी जातो कीर्तन घ्या, सांगतो तुम्ही. विठ्ठल विठ्ठल. सत्य आणि सत्पुरुष दानशील, दानशूराच्या ठिकाणी भगवान परमात्मा राहतो महाराज. हो, दानशील याज्ञिक, यज्ञ करणाऱ्याच्या ठिकाणी अर्थात ब्राह्मणांकरता हे सांगितलं, त्यांच्या नित्यकर्मामध्ये यज्ञ आहे. दानशील याज्ञिक, तपस्वी जे भक्त महात्म्यांकरता, फक्त भक्त महात्म्याच्या प्राप्ती करता. देव काय एवढा सोपा नाही. हो, एवढा सोपा नाही. हो, त्याच्याकरता जीवन जगावं लागतं. नाहीतर माऊली सांगतात येरो या योगी नाडळे वेदांतासी नाकळे जेत ध्यानाचे डोळे. एवढा सोपा नाही, एवढा सोपं नाही महाराज. हो, त्याच्या प्राप्ती करता त्याच्याकरता जीवन जगावं लागतं महाराज. एकच ध्यास ठेवला पाहिजे भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता. तो तपस्वी महात्मा जो आहे ना, त्या तपस्वी महात्म्याच्या ठिकाणी देव राहतो. सती आणि सत्पुरुष, दानशील याज्ञिक, तपस्वी अलौकिक संन्यासी जे, ते अलौकिक संन्यासी, नुसते भगवे कपडे घातलेले संन्यासी नाही. हो, भगवे कपडे घातले, भगवे तरी श्वान, सहज वेश त्याचा, भगवत कुत्राही असतं महाराज, पण त्याला संन्यासी म्हणायचं का? संन्यासाची व्याख्या माऊली ज्ञानोबांनी एकाच मध्ये सांगितली महाराज. मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण पारता तो संन्यासी जाण निरंतर. तपस्वी अलौकिक संन्यासी जे, अलौकिक संन्यासाच्या ठिकाणी देव राहतो. अशी देवाची राहण्याची काही ठिकाणं सांगितली. सती आणि सत्पुरुष, दानशील याज्ञिक, तपस्वी अलौकिक संन्यासी जे का भक्त हन महात्मे, जे माझे भक्त आहेत, महात्मे आहेत. का भक्त हन महात्मे? ये माझी निजाची धामी. आता देव कुठं राहतो मला सांगायचं काय? देव राहतो संताजवळ, आणि संताशिवाय आपल्याला मोक्ष मिळणार नाही, कारण देव त्यांच्याजवळ राहतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्याला आज संतांचं चरित्र पाहायचं आहे महाराज. श्री संत नामदेव महाराजांची आज पुण्यतिथी आहे, म्हणून नामदेव महाराजांचं चरित्र या तुकोबरायाच्या अभंगाद्वारे जेवढं मला सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. श्री संत नामदेव महाराजांचा जन्म शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला महाराज. हो, संतांना जात नसते वास्तविक पाहता. हो, कोणत्याच संताची जात जो धरेल ना तो पुत्रा म्हणतात. तुकोबरायाचा अभंग आहे त्याला प्रमाण. संतांची कधी जात काढायची नाही महाराज. हो, जातीनं पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान. संतांची जात कधी विचारायची नसते महाराज. संत कोणत्याही कुळामध्ये का जन्म घेतात तर त्या कुळाचं अनंत कालाचं पुण्य असतं महाराज. सहजी संत महात्मे आणि भक्त सहजासहजी कोणत्याही कुळामध्ये जन्म घेत नाहीत महाराज. पवित्र तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास, कुळ पवित्र लागतं महाराज. यदुशेठ म्हणजे श्री संत नामदेव महाराजांची 7वी पिढी, मागची 7व्या पिढीपासून परमार्थ होता महाराज. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी होती. हो, आणि 7 पिढ्यापासून चालत असलेली वारी, त्या वारीचा परिणाम, त्या पुण्याचा परिणाम नामदेव महाराजांचा जन्म आहे महाराज. 7 पिढ्या सांगितल्या. सगळे नाव मला सांगता येणार नाही. संत महात्मे कोणाच्याही घरी जन्म घेत नाहीत, कोणत्याही कुळामध्ये सहजासहजी जन्म घेत नाहीत महाराज. त्याला कुळाचं अनंत कालाचं पवित्र पुण्य असावं लागतं महाराज. कोणत्याही घडी हरिभक्त जन्म घेत नाहीत. हो, त्या घरामध्ये वारी असावी लागते. तर कुठंतरी भजन्या जन्माला येतो महाराज, टाळकरी जन्माला येतो, पकवाच्या जन्माला येतो. सहजासहजी कोणीही कुठेही जन्माला येत नाही. कुळाचं पुण्य लागतं त्याकरता. हो, श्री संत निळोबारायाचं चरित्र वाचलं मी. निळोबारायाच्या चरित्रामध्ये निळोबारायाचे वडील मुकुंद पंत आणि आई राधाबाईंनी 2 तप पूर्ण रामलिंगाची सेवा केली महाराज. 2 तप. एक तप किती वर्षाचं असतं? 12 दुने 24 वर्षाच्या नंतर भगवान रामलिंगाच्या सेवेचा परिणाम निळोबारायाचा जन्म महाराज. हो, अनंत कालाचं तप लागतं. कुणीही कुठेही सहजासहजी जन्म घेत नाही. अनंत कालाचं तप लागतं. आपल्याला वाटत असेल आपल्या कुळात एखादा संत महात्मा, भक्त महात्मा जन्म घ्यावा. तुकोबरायाचा जन्म म्हणजे सामान्य आहे का महाराज? भानुदास महाराजांपासून ही परंपरा चालत आली, मग तुकोबरायाचा जन्म आहे महाराज. हो, सहजासहजी संत महात्मे कोणत्याही कुळामध्ये जन्माला येत नाहीत. एवढं महात्मा भेटणं सोपं आहे का महाराज? हो, गीताशास्त्र सांगते, बहुनाम देवाला मानते ज्ञानवान नाम
पद्धती वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ हा अनंत काळ. महात्मा कोणाला म्हणायचं नाही बरं का, भाऊ सांगत असतात. ते भाऊंनी सांगितलेलं श्लोक आहे, याच्यावर विश्लेषण भाऊंनी सांगितले. जशाला तसं सांगायचं कठीण आहे, मी सांगू शकत नाही, ते माझा तेवढा अधिकार नाही. भाऊ सांगत असतात महामंडलेश्वर महाबंडलेश्वर कोणालाही म्हणायचं नाही. हो, महात्मा कशाला म्हणायचं, भाऊ नाम जन्म नाम म्हणते. अनंत काळ ज्याने साधना केली महाराज पारमार्थाची, तेही तुमच्या आमच्यासारखे जन्म नाही संसार करून. मनुष्यानाम सहस्रेषु, त्याकरता नियम मनुष्यानाम सहस्रेषु कश्य यतति सिद्धे यततामपि सिद्धानाम कश्चिन माम व्यक्ती तत्वतः. माऊलींनी त्यापेक्षाही संख्या वाढवली. भगवान परमात्म्याने सांगितलं सहस्र, सहस्र म्हणजे हजार, हजारातून एखादा सिद्धतेला प्राप्त होतो. पण माऊलींनी त्याच्याही पेक्षा कलियुगामध्ये नियम वाढवला महाराज. तैसी आस्तेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिले तरी विपायला निघे. कोटीवरी देवाने सांगितलं हजारातून एखादा, पण माऊलींनी त्यापेक्षा वाढवलं महाराज. कोटीतून एखादा भक्त महात्मा. परमार्थ तर सगळेच येतात, पण सगळ्याचा परमार्थ पूर्ण केला जातो का? नाही नाही महाराज, एवढं सोपं नाही ते. आस्तेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिले तरी विपाय एखादा असतो जो पूर्णतेला पोहोचतो महाराज. हो, आणि असा महात्मा आपल्या कुळामध्ये जन्माला येणं एवढं सोपं. कुळाचं अनंत कालाचं पुण्य लागतं महाराज त्याला. हो, कुळाचं अनंत कालाचं पुण्य लागतं. नामदेव महाराजांची यदुशेठ पासून वारी आणि व्यवसाय होता कापडाचा महाराज. कापड शिवणे, ते कापड विकत घेणे, बाजारामध्ये जाऊन विकणे, हा पारंपरिक व्यवसाय. संतांचा व्यवसाय कोणाचाही असू द्या महाराज. सज्जन कसायचा व्यवसाय, हो, मांस विकण्याचा व्यवसाय महाराज. पण देव व्यवसाय पाहत नाही, देव जात पाहत नाही. हो हो, आणि भलतीय जाती जन्मावे मग भजी जे का विरोधावे परी भक्त का वैरिया व्हावे माझी याची. माऊली सांगतात कोणत्याही जाती जन्माला या तुम्ही, भजन करा नाही तर भांडण करा, पण कोणाचं करा, देवाचं करा. हो, जातीचं बंधन नाही महाराज. हो, यदुशेठ पासून वारी महाराज. ती वारी चालत असताना नामदेवरायाचे पंजोबा गोविंद शेठ रेळेकर, गोविंद शेठांनी पंढरपुरामध्ये स्वतःचं घर महाराज निर्माण केलं. तिथं पंढरपुरामध्ये येऊन राहायला लागले. आधीच त्यांचं गाव नरसी, नामदेव नरसी म्हणून सांगितलं जातं. नरसी हे त्यांचं गाव, पण गोविंद शेठनी ते गाव सोडलं महाराज आणि पंढरपुरामध्ये येऊन राहायला लागले. हे गोविंद शेठ म्हणजे नामदेवरायाचे पंजोबा. त्यांचे चिरंजीव गोविंद शेठाचे चिरंजीव नरहर शेठ आणि नरहर शेठाचे चिरंजीव हरिभक्त दामा शेट्टी महाराज. आणि दामा शेट्टी यांच्या पोटी श्री संत नामदेव महाराजांचा अवतार विठ्ठला विठ्ठल.